मी एक व्हिडिओ टाकलाय. तो म्हणजे बघा आताच्या छोट्या-छोट्या मुलींवर अत्याचार होतात. खरोखर प्रत्येक बापाने आपल्याजवळ बंदुकी ठेवाव्या आणि मुली जरा समजदार झाल्या. मुली काय आताच्या मुलांना पण लहान-लहान मुलांना संरक्षण म्हणून प्रत्येकाने बंदूक ही त्याच्याजवळ ठेवलीच पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक शाळेमध्ये पण बंदुकीचं शिक्षण द्या. लाठी 4 द्या, कराटे कंपल्सरी करा. खरोखर आता मुलं काय आणि मुली काय ह्याच्या पुढच्या याच्यासाठी संरक्षण म्हणून मुलांना हे शिकवलं गेलंच पाहिजे आणि मुलांना धीट केलं पाहिजे. कारण काही सांगता नाही, इतकी घाणेरडी पब्लिक आलेली आहे. कोण कुठले काय कुठल्या संस्काराचे आहेत काहीच समजत नाही. खरोखर मी तर म्हणते यांना जिवंत जाळा ना पब्लिक समोर. बाहेरगावी कसं की प्रत्यक्ष अशी मोठमोठे म्हणजे त्यांचे कसं असं डायरेक्ट मारणं हे कारण तसं तरी करा ना, म्हणजे पुढचे हे अत्याचार थांबतील. याचा का नाही विचार करत? मुली काय मुलांना पण सोडत नाही. बारकी बारकी मुलं, लहान लहान छोटी छोटी बाळं किती पळवून नेले. खरोखर याच्यावर उपाय केलाच पाहिजे, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि प्रत्येक वडिलांनी ही बंदूक बाळगलीच पाहिजे. मुलं असो नाही तर मुली असो. एखादी जर रील पाहिली अशी किंवा अशी बातमी ऐकली तर अक्षरशः माझ्या तर मनात बाबा येतो, बाई माझं बाळ म्हणजे आपला बाळ कुठे असेल छोटं तर ते लगेच डोळ्यासमोर येतं. एवढी संस्कृती घाण झालेली आहे. आता एक बाळ जर असेल ना तर एक माणूस कंपल्सरी घरी पाहिजेच त्या बाळाजवळ. अशी ही आत्ता आपल्या भारतातली महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे. का तर इतर लोक भरली गेलीत महाराष्ट्रात. महाराष्ट्रीयन पब्लिक कमी राहिलंय आणि इतर पब्लिक जास्त भरलं गेलंय. त्यामुळं खरोखर अगदी नियम काढा आणि सरकारने कडक बंदोबस्त केलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.